अरे पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची, नदीकाठच्या शेतकऱ्यांना पशुपंपासाठी सलग 8 तास लाईट. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचं अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतोय देत नाही. घेतल्याशिवाय एकजुटीचा शेतकऱ्याच्या एकजुटीचा. आज 22 तारीख आहे. पावसाची अजून सुरुवात झालेली नाही, पावसाचा पत्ता नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज दिली जाते. नदीतून उपसा करणारा नाही 2 तासच, विहीर बोरला 6 तास वीज दिली जाते. यामुळं या कडाक्याच्या उन्हामध्ये शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः करपून चाललेली आहेत. आणि एवढी शेतकऱ्यांचे हाल होत असताना पालकमंत्री असू देत किंवा या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असोत, हे निवडणुकीच्या खेळामध्ये रंगलेले आहेत. त्यांना काही शेतकऱ्यांचं देणं घेणं राहिलेलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडं? शेतकऱ्याने अपेक्षा करायच्या काय? बरं, 50 TMC पाणी अजूनही उजनीमध्ये शिल्लक असताना पाण्यासाठी शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं तिष्ठत ठेवलेला आहे. जो न्याय शेतकऱ्यांना लावलेला आहे तोच न्याय या उजनी धरणातून पाणी उपसणारे औद्योगिक क्षेत्रातले असोत किंवा नागरीकरणासाठी म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी वापरणाऱ्या ग्रामपंचायती किंवा महापालिका नगरपालिका यांना लावला का? त्यांच्या पाण्याची किती कपात केली? कारण शहरामध्ये पाणी धोधो वाहताना दिसतं आणि इथं शेतकरी मात्र उन्हामध्ये पाण्यासाठी तरसताना दिसतो. हा पक्षपात का? पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्यक्रम असला पाहिजे याला आम्ही हरकत कधीच घेतली नाही. पण एका बाजूला पाण्याची नासाडी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण हे आम्ही चालून देणार नाही. त्याचबरोबर साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, अजूनही शेतकऱ्यांचा थकीत FRP मिळालेला नाही आहे. सरकार काय करायला लागलेलं आहे? काय यांच्यावर कारवाई होत नाही? काय यांच्या जप्त्या होत नाही? कायद्यानुसार खरं तर या कारखानदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करायला पाहिजे होते. परंतु बहुतेक सगळे कारखानदार हे सरकारमधल्या कुठल्या तरी एका पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं प्रशासनाची त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची हिंमत नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं लुटीला संरक्षण देण्याचं काम जर का सरकार करत असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनाच आता आपला न्याय मिळवावा लागेल. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.